ओटा ओटा सकाळ झाली की तात्या झाली की झोप चला आता उंडा गाड्या अयो इथं झाडून घ्यायला लागलेला का अंगण साफसफाईचं काम चालू आहे. हे फक्त तुम्हाला गावालाच पाहायला मिळतं. पुण्याला तर घराच्या बाहेर सरळ सरळ डायरेक्ट रस्तेच असतात. आता आपण चाललोय दात घासायला कडुलिंबाच्या काडीनं. चांगला ब्रश मिळायला पाहिजे. गुड मॉर्निंग गाईज. तर झाले आता सकाळ. आता उठलोय, आता आलोय दात घासायला. आणि इकडं काय ब्रश बिश नसतो इकडं, म्हणजे असतो पण आपण कडुलिंबाचं काडी ती घेणार आहे. हे बघा आय 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 येणे दात घासायचे येणे. अरे फोकसच आहे ना. चला चाललोय दात घासत घासत. खरं तर लय कडू लागतंय पण काय करणार, शेवटी दात मात्र एकदम क्लिअर निघतात बरं काही नाही कडुलिंबाच्या काडीने. चला आता घरी जाऊन आणखीन भरपूर कामं आहेत, ती आंघोळ उरकायची आहे. चला दात वगैरे घासून झालेत. पण आता चहाचा टाईम आहे. खरं तर मी लेमन टी घेत असतो, पण कोणी आलं गेलं दिवसभरात किंवा तिला तर दुधाचा चहा लागतो, म्हणून आता दूध आणायला चाललोय. चला दूध आणायला जाऊया. चालू आहे का? हे बघा गायची धार काढायचं चालू आहे. काढायची का? मला नाही काढता यायची राव. काढायला काय नाही, पण पुन्हा गायने नको हे करायला. आधी काढलेलं पण आता काय जमत नाही एवढं उगाच. तशी गाय शांत दिसते बरं का. गाय शांत म्हणलं काय एवढं हे नाही करत. हे बघा गायचं प्युअर ताजं ताजं फ्रेश दूध. असं फ्रेश दूध खाल्ल्यावर का नाही माणूस तंदुरुस्त राहायचं. कशाला माणूस आजारी पडे ना. चला आता आवरलंय सगळं वगैरे. आता मस्तपैकी चहाचा टाइम झालाय. माझं चहा कुठे आहे? लेमन टी आला. चला मग आता लेमन टीसाठी लिंबू घेऊन या. खरं तर तिचं चहा दुधाचा होता तिला, त्यामुळे मग अशी दूध घेऊन आलो. आता लेमन टीसाठी लिंबू घेऊन येऊ. बघा आता इथे हे लिंबाचं झाड आहे, लिंबू घ्यायला आलं. खरं तर सारखं काही ना काय लिंबू आण कुठं कैरी आणि चालण्यात आहे ना लय व्यायाम होते, त्याच्यामुळे एक्स्ट्रा व्यायामाची गरज पण नाही आहे. आणि हे दाखवण्याचं कारण की गावाकडचं जीवन किती निसर्गाशी संबंधित आहे हे दाखवण्यासाठीच हे शूट करतो मी. ॲक्च्युली ह्या गोष्टी मी रोज करत असतो, पण शूट करण्याचं कारण की बाबा किती निसर्गाशी निगडीत आहे. म्हणजे तुम्हाला दूध आणायचं तर तिथं गाय आहेत, कैरी झाडं आहेत, लिंब आहेत. असं शहराकडे जीवन मिळत नाही. शहरातल्या ठराविक लोकांना मिळतं पण सगळ्यांना नसतं मिळत. त्याच्यामुळं हे दाखवण्याचं कारण की किती मला तर खूप आवडलं गाड्या. म्हणजे लेमन आता बघा लिंबू अजून हिरवीच आहेत. त्याच्यानंतर हळूहळू आता होतील लिंब, पण पिवळी पडतील, मोठी मोठी होतील. त्यामुळं आता लेमन टी घ्यायचं आहे म्हणून हे लिंब. लेमन टी घेण्यामागचं कारण की आपल्याला वेट लॉस करायचं. आणि नशिबाने इथं फ्रीमध्ये लिंबू पण आहेत आणि लिंबूने आपलीच आहे, त्याच्यामुळं काही टेन्शन नाही. त्याच्यामुळं लेमन टी पिऊन वेट लॉससाठी बघू, झालं तर झालं. आणि व्यायाम तर होतोच असा मी आपला रोजचा, त्याच्यामुळं टेन्शन नाही काय. चला आपला रोज चहा पाणी वगैरे झालं. आता कामाचा टाईम चालू झाला आहे, त्याच्यामुळे आता काम वगैरे करून घेऊयात. सगळे कामं व्यवस्थित, डिझायनिंगचे काय बाकीचे कामं असतील, यूट्यूबसाठीची कामं, त्यानंतर बाकी एडिटिंगची कामं काय असतात ते सगळी कामं आता व्यवस्थित सगळे करून मग उन्हाचं बघू काहीतरी नियोजन करता येईल. असं शेड्यूल चाललं आहे गावाला. खरं तर आता नाश्त्याचा वेळ झाला होता, तर भाजींचं भाकरी इकडं गावाला काय भाजी भाकरच असते, त्याच्यामुळे केलं होतं. म्हटलं कैरी खायची, त्यात उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे म्हटलं कैरी खायची. तर तीच कैरी घ्यायला आलो आहे. बघा इकडं झाड मस्त, तिथंच कैरी एक तोडायची आणि खायची. मला वाटतं याच्यापेक्षा आणखीन भरपूर झाड आहेत इथं कैरीची. तिकडं खाली आहे ते, तिकडून कैरी घेऊया. ते बघा वांगी पण लावलेली आहेत. भाजीचं टेन्शन नाही, वांगी आहे इकडं, कांद्याची पात पण लावलेली आहे. झाड बघा, सीताफळाचं झाड आहे, अंजीर दिसतील का, अंजीर दिसतात आहे का, हे अंजीरचं झाड. हे सगळं चुलत्यांचं आहे. आणि इकडं हे कैरीचं झाड.
बघूया एखादी चांगली कैरी एखादी बघून तोडून घेऊयात खायला नाश्त्याला. अशी अशी मजा आहे गावाला. नाही तर तिकडं म्हणजे पुण्याला बी हाल नाही येत म्हणा, पण कसं असतं गावरान ते गावरान. आता आहे बघा ही कैरी मस्तपैकी एवढी बाद झाली एक. हल्लीतल्या अजून एक इकडं आहे ना. अरे बापरे भरपूर साऱ्या कैरी आहेत. हे बघ याच्यातली अजून एखादी बघा तिथं खाली आहे पार. ही एक घेऊया. बाद झाल्या ह्या 2 कैऱ्या आणि नाश्ता. चला हे बघा कैऱ्याच्या वरती ना देठ तोडल्यामुळे रुचिक आलाय. त्याने ना इन्फेक्शन होत खरं तर. मग आता हेच वरून मस्तपैकी बघा. कुठे गेली खरं आहे होती का आता हे तू गायब. हे बघा केळीचा गड रानात लावला होता. खरं तर पुण्याहून एकच रोपटं आणलं होतं, त्याचं एवढं झालंय सगळं. केळीचा गड, ह्याच्या पुढं ही लिंबुनी. ते बघा तिकडं वरती चिंच आहेत ना, तिथं घर आहे. तिथून यायचं आणि लिंब घ्यायची, लेमन टी करायचं. इथं शेतारीच केळी आहे. इकडं बघू शकता आंब्याचं सगळं आहे. तिकडं शेवग्या आहे, भाजीचं बी टेन्शन नाही. इथले शेवगा घ्यायचा, वांगी आहेत तिकडं, भरपूर काही काही ठिकाणी लावलेले आहेत. असं हे मस्तपैकी गावरान नॅचरल असं एक दिवस झाला आहे. आता खूप सुंदर असा गावाकडची लाईफ चालू आहे. हळूहळू तुम्हाला पुढे आणखी कळेलच. हे बघा कैरी कापली आता मस्तपैकी. हळद वगैरे लावायची, मिक्स करायची आणि झालं लोणचं तयार. जागेवर लोणचं तयार. मस्तपैकी फिरत फिरत आलो आहे आज रानात. थोडं म्हटलं कामाचं पण लोड नाही आहे, थोडं दुपारून कामाला बसूयात म्हणून मग सकाळी नाश्ता वगैरे झाला. आता फिरत फिरत आलो आहे गावात रानामध्ये. हे बघा हे विहीर मला आठवतं आहे जुनं की लहानपणी आम्ही तिकडून पाणी यायचं आणि ह्याच्यामध्ये आंघोळ करायचो. अशी ही विहीर थोडी बुजत बुजत आलेली. इकडच्या साईडला पाणी असं खाली थोडं. अशी विहीर, हे रान, मोकळं मोकळं वातावरण एकदम. खरंच एकदम निवांत वाटतंय. काय कटकट नाही, एकदम व्यवस्थित. तशी कुठं कटकट घेतो म्हणा आपण डोक्यात, पण आहे सगळं व्यवस्थित आहे. हे बघा रान सगळं आता सध्या काही नाही आहे. काँग्रेस हे बघा ऊन किती आहे. ऊन पण गावाकडं सोल्युशन आहे कलिंगड. चला आता ऊन आहे, उन्हाचं लय ऊन लागतंय. थोडं कलिंगड कापून खाऊया. चला भर उन्हात मस्तपैकी कलिंगड खाल्ले. खरं तर खूप सारे आणलेले आहेत. मग कलिंगड खाल्ल्यानंतर परत मग आजोबांना घेऊन गेलो खर्ड्याला. तिथून थोडाफार बाजार भरायचा होता, कारण आता इकडं राहायला आलो आहे गावाला आणि सगळं माहिती पाहिजे म्हणून मग बाजार वगैरे भरला. खरं तरी पुण्याला असलो कधी केलंच नव्हतं, कारण सगळे वडील बघायचे. त्याच्यामुळे इथं आल्यावर थोडी जबाबदारी कळाली आणि मग बाजार वगैरे भरायचा होता म्हणून मग आजोबांना घेऊन गेलो. तेवढंच फिरून वगैरे आलो, मस्तपैकी एन्जॉय केला. आणि हे बघू शकता आता संध्याकाळी आजी आजोबा लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. आजोबा तांदूळ नीट करू देत होते आणि आजीचं चाललं होतं काही ना काहीतरी काम. असं झालं. आणि हे बघा ही संध्याकाळ, मस्तपैकी संध्याकाळ झाली. आणि हे बघा वरती चंद्र तुम्ही बघू शकता. प्रदूषणाचं नामोनिशाण इथं नाही आहे. खूप सुंदर स्वच्छ वातावरण आहे गावाला. 7:45 वाजलेत आणि आता जेवणाला पंगत. सगळे जेवणाला बसलेत. आजी आजोबा, चुलते, भाऊ, त्याचा मुलगा, आम्ही सगळे इथं जेवायला रोज एकत्र बसतो. अशी ही माझी गावाकडची लाईफ मस्तपैकी चालू आहे. तुम्हाला कुठे राहायला आवडेल हे नक्की कमेंटद्वारे कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा. आणि गणेशजी जाधव या चॅनलला सबस्क्राईब करा.